नमस्कार आणि वेलकम सर्वांना. आतापर्यंत नमस्कार. आपण जे जबाबदारी च्या बद्दलच आपण शिकतो आहे, त्यामध्ये खरंच तुम्ही सगळ्यांनी होमवर्कही करत आहात हे मला म्हणजे जाणवते आहे. तुम्ही शेअर करत आहात म्हणजे तुमच्यामध्ये नक्कीच बदल होतोय किंवा ती समज डेव्हलप होते आहे. याबद्दल खरंच मला पण आनंद होतो आणि तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये शिफ्ट होण्याच्या म्हणजे रस्त्यावर आलेले आहात असं म्हटलं तर चालेल. तर आजची म्हणजे तिसरा दिवस. तर आजची पुढचं म्हणजे विषय असा राहणार आहे की ही जबाबदारी आता आपण स्पेशली आपल्या नातेसंबंधामध्ये कशी घेतो. म्हणजे नातेसंबंधामधली जबाबदारी म्हणजे काय आहे. तर परत सर्वांचं स्वागत करते, नमस्कार करते आणि आज आपल्या विषयाच्या नुसार नातेसंबंधामध्ये जबाबदारी आपलं म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने घेतलं पाहिजे याच्याबद्दल आपण डिटेल बघणार आहोत. आता नातेसंबंध म्हणजे हे जीवनच आपलं म्हणजे ह्युमन बिंगचं जगणं जीवनच हे नातेसंबंधातूनच तयार होतं. हे म्हणजे जनावर प्राण्यांसारखं नाही की जन्म देऊन सोडून द्या असं नाही होत. पण इथे आपल्याला नुसते आई वडील नाही तर भाऊ बहीण मित्र जोडीदार आणखी किती 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 नातेसंबंध वाटतात म्हणजे अजून. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामधूनच आपण म्हणजे बिना म्हणजे जीवनामध्ये बिना नातेसंबंधांनी आपण जगूच शकत नाही. त्याच्यातही आपण कसं म्हणजे एकमेकांचं म्हणजे भार हे करतो किंवा कशा पद्धतीने एकमेकांना सांभाळतो, कशी जबाबदारी घेतो, हे तुम्हाला एका छोट्याशा म्हणजे एक गोष्ट एक सांगते की जसं दोन मित्र एकत्र प्रवासाला जात असतात. ते निघाले तर एकाने बॅग उचलली तर दुसऱ्याने हातामध्ये मोबाईल घेऊन नकाशा बघितला आणि त्या नकाशाच्या पद्धतीने त्यांनी गाडी चालवली म्हणजे किंवा घेऊन उचललं. एकाने भार उचलला, दुसऱ्याने दिशा दाखवली आणि म्हणून दोघांनी आपापली जबाबदारी 100% घेतली आणि तो त्यांचा प्रवास सुखकर झाला. म्हणजे त्यांना जे पाहिजे होती मंजिल ती मिळाली. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या लाईफमध्ये एक मिनिट मी सगळ्यांना म्यूट कॉल करून घेते. हं. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टीच्या मागे मला सांगायचं ध्येय काय होतं, तर आपण आपापली जबाबदारी आणि परफेक्टली किती पर्सेंट 100% घ्यायची आहे. ज्यांना जे समजलं त्या पद्धतीने तुम्ही आपली आपली जबाबदारी घेतली तर तुमचा आयुष्याचा प्रवास सुद्धा सुखकर होतो. तर नातेसंबंधामध्ये जबाबदारी का महत्वाची असते, हा नेक्स्ट म्हणजे पॉइंट मी सांगते तुम्हाला की नातेसंबंधामध्ये ही जबाबदारी घेणं का बरं महत्वाचं असते. तर नातेसंबंध टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं. आणि ते प्रेमही कसं करतो आपण की मी आई आहे, तुला माझं ऐकायला पाहिजे, मी तुझ्यासाठी भलंच विचार करते. तुम्हाला नाही माहिती की त्या व्यक्तीचं कुठपर्यंत तुम्ही भलं करू शकता, कुठपर्यंत काय करू शकता. तर त्यावेळेस त्याला सोडणं किंवा त्याला त्याची जबाबदारीची जाण देणं हे सुद्धा ह्याची जाण स्वतःला असणं सुद्धा एक प्रकारची जबाबदारी आहे. किंवा ते नातं म्हणजे त्या नात्यावरचं प्रेम व्यक्त करण्याचं एक जबाबदारी आहे. पण नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं तर तुम्हाला तुमची जबाबदारी घेणं आणि त्याच्याबद्दलची जाण असणं हे सुद्धा खूप महत्वपूर्ण आहे. तर जबाबदारी म्हणजे म्हणजे जबाबदारीची जाण असणं म्हणजे काय तर त्या नातेसंबंधामध्ये आपली वचनं पाळणं किंवा आपला प्रामाणिकपणा दाखवणं, मदत करणं, आधार करणं देणं किंवा विश्वास जपणं किंवा त्याला एक पुशअप करणं की हो तू करू शकतोस, हो मला माहितीये तू योग्य मार्गावर आहेस, अरे तू घाबरू नकोस, म्हणजे त्याला एक प्रकारचा विश्वास देणं, त्याला आधार देणं म्हणजे जबाबदारी. ह्या सर्व गोष्टीची जबाबदारी मी आणि माझं जर माझं कोणी मित्रमंडळी किंवा माझे कोणते नातेसंबंध आहेत तर त्या नातेसंबंधामध्ये माझी ही जबाबदारी सांभाळणं खूप गरजेचं आहे. खरंच तुम्हाला आठवतं का जेव्हा मी आता तुमच्याशी मी बोलते तर तुमच्या एखाद्या जवळच्या नात्यामध्ये मध्ये कोणी पण असेल, तुमचा मुलं असतील, तुमचे सासरचे माहेरचे लोक असतील, जे कोणी असतील, त्या नात्यामध्ये तुम्ही मोठी जबाबदारी तुम्ही तुमची म्हणून स्वीकारली का कधी आतापर्यंतच्या आयुष्यात की तिथे मला करायचं आहे.
पास्ट मध्ये कधी असं उचललं का तुम्ही कोणाची जबाबदारी? कोणाला सांगू इच्छिता तुम्ही, कोणी बोलू इच्छिता ह्या विषयावर? की हो, त्या व्यक्तीवर अशी अशी अडचण आली किंवा असं काही झालं होतं किंवा घरचंच आहे. कधी कधी मिस्टरांची जॉब गेलं तर मग त्यावेळेस मी आर्थिकता सांभाळली किंवा मी त्या पद्धतीने घरच्यांना मदत केलं किंवा निदान कमवूनच मदत करणं जरुरी नाही आहे. तर आपला खर्च हे करणं किंवा आपण जमवलेले पैसे त्यावेळेस आपण खर्च करतो किंवा देतो. उदार व्यक्तिमत्वाने म्हणजे जे आपलंच आहे. असं केलंय का तुम्ही? येस. कोणी कोणी केलेलं आहे? येस. अजून बाकीच्या कोणी नाही केलंय? अंजलीने केलंय, कीर्तीने केलंय, अजून? येस. श्वेता, विद्या. येस. पूजा. पूजाने नाही केलं? बोल बाबा, काहीतरी हात वर कर, बोल काहीतरी. केलं आहे. हा, केलं ना? हो आणि हो. करावंच लागतं. एक मिनिट हं. म्हणजे करावं लागतं म्हणजे जर आपल्याला आपला संसार सांभाळायचा आहे तर हे करावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय नुसतं तुम्हाला कुठल्याही गोष्टी एकदम आयत्या मिळू शकणारच नाही, शक्यच नाहीये ते. अच्छा, एक मिनिट हं. हं. येस, थोडस बॅटरी डाऊन होते. तर ह्या जबाबदाऱ्या आपण घरात निभवतोच, पण आता मात्र जाणून बुजून जितकी जास्त तुम्ही जबाबदारी निभवणार तेवढे जास्त तुम्ही स्ट्रॉंग होणार आहे. तर स्वतःला नेहमी प्रश्न विचारत राहायचं की कुठेही म्हणजे कंप्लेंट, ब्लेमिंग कंप्लेंट करण्यापेक्षा त्या नात्यामधली जी काही जबाबदारी होती, जसं ब्लेमिंग कंप्लेंट केव्हा करतो आपण, की यांनी असं केलं नाही, त्यांनी तसं केलं, त्यांनी असं झालं, तो असाच आहे, तो तसाच आहे, नाही याचा स्वभावच तसा आहे. त्यापेक्षा त्याच्या मागचं काय असं कारण आहे, कमीत कमी ते शोधण्याची जबाबदारी किंवा तिथे जो तो कमजोर पडतोय ते मी कसं उभी राहू शकते, कमीत कमी ते समजून घेण्याची तरी जे तुम्हाला एक हे पाहिजे, जबाबदारी स्वीकारता आली पाहिजे. है ना? जसं आता आपण नंतरचा पॉइंट हा आहे की आता हे झालं तुमचं नात्यामधलं, म्हणजे सगळे नातेसंबंध आले त्याच्यामध्ये. पण कुटुंबातील आणखी आपल्या जवळचं कुटुंब असतं त्यांची भूमिका पण समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर प्रत्येकाची भूमिका वेगळी असते. प्रत्येकाची आपली म्हणजे आई वडिलांची असते, मुलांची असते, भावंडांची आपसामध्ये भाऊ बहिणींची म्हणजे एक भूमिका असते. बहीण वेगळी वागते, भाऊ वेगळा वागतो, आजी आजोबांची भूमिका असते. सगळ्यांची भूमिका वेगळी असते. कोणाचीच भूमिका कमी किंवा जास्त आपण नाही ठरवू शकत. आणि ही त्यांची भूमिका त्यावेळेस समजून घेणं, छोट्यातले छोटे का असेना, जसं आता घरात आजी असेल किंवा सासूबाई असेल, काम नाही जमत आहे, पण त्या घरी आहेत, तुमच्या घरावर नाही काम करत आहे, नाही काय, उलट तुम्हाला त्रास होत असेल, हो, पण तुम्हाला आशीर्वाद द्यायला सुद्धा कुणीतरी आहे. अरे तुम्ही मूर्ती ठेवताय दगडाची, ज्याच्यामध्ये काहीच नाही, त्याच्यामध्ये तुम्ही सगळं काही बघता आणि ते जिवंत प्राणशक्ती तुमच्या घरामध्ये आहे. त्या प्राणशक्तीला जिंकण्याला म्हणजे तुम्हाला हे येतं की हे म्हणजे ओझं वाटतं. तू उलट ती प्राणशक्ती म्हणजे आता तुम्ही समोरच्या व्यक्तीला कितीही तो म्हणजे तुम्हाला त्रासदायक असो की जे काही असेल, मला नाही माहिती, पण त्याला ती एक प्राणशक्ती म्हणून तुम्ही बघा, त्या नजरेने बघा, ती एनर्जीच्या रूपाने बघा, की तुमचं देणं जे राहील तेच तुम्हाला मिळेल. जरी त्या आजीला कामं नाही जमत आहे, पण तरी तुम्ही तिचं म्हणजे तिला सेवा करताय, तिला जेवण देताय, तिला उठणं बसणं, तिला झोपवणं, कपडे घालून द्यावे लागतात, कधी कधी तयारी करून द्यावी लागते, सगळंच काय, तेल मालिश करून द्यावे लागतं, सगळं. पण त्याच्या बदल्यात ते आशीर्वाद इतके अनंत असतात ना, की तुम्हाला त्याचं म्हणजे मोजणीच नाही करता येणार. तर ही भूमिका, ते फक्त आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या घरामध्ये आहे, ही त्यांची भूमिका आहे. ती समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि ती समजून उमजून आपली जबाबदारी काय आहे त्या भूमिकेच्या याच्यामध्ये. देवही तुम्हाला फुकटामध्ये पावत नाही. पण आपण इतकं हे करतो की त्याला वेगळ्या पद्धतीने त्याला ताट देतो काय, त्याला फळं देतो काय, गरीबाला नाही देणार खायला, पण तिथे मात्र खूप सोय करणार आहे. लोट्यामध्ये पाणी ठेवतो काय, सजवून काय ठेवतो काय, काय नाही करतो, आणि ते मूर्ती आहे ती बाबा तिथं, आणि मग आणि मग ते आता गणपतीचं जसं खूप काही करतात, खूप काही करतात, आणि शेवटी मग ती पाण्यातच डुबवून देतो. पण ते सगळे स्टोरीज आहेत, ते कशासाठी तयार केलेले आहे आपल्या पूर्वजांनी, त्याच्यासाठी आपण ते म्हणजे शिकतच नाही.
म्हणजे अक्षरशः मी जर लोकांनाही पाहिलं, की म्हणजे आता आमच्या बाजूलाच इथं गणपती विसर्जनासाठी ते मोठे मोठे ठेवतात वगैरे, तिथे येतात लोक, लाईन लागली असते. अक्षरशः बायका आणि छोटे मुलं रडत असतात, की आमच्या गणपतीला पाण्यामध्ये टाकताय वगैरे म्हणून, शिरवत आहे म्हणून. खूप लोक भावूक होऊन जातात. म्हणजे ते एक मोठे, पण मला ते म्हणायचं आहे, की ठीक आहे, भावना तुमच्या आहेत सुंदर, पण ते कितीही म्हटलं तरी मूर्तीमध्ये तुम्ही प्राण टाकताय, पण ज्याच्यामध्ये प्राण आहे, ऑलरेडी जिवंत माणूस आहे, त्या माणसांची तुम्हाला जबाबदारीच घेता येत नाही. हे तुम्हाला तुमची भूमिका किंवा त्यांची भूमिका तुमच्या घरामध्ये काय आहे हे समजूनच येत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला कुटुंबातील जबाबदारी, त्याच्या आधी भूमिका समजून ती जबाबदारी आपण कशी घेऊ शकतो. जितकी तुम्ही जास्त जबाबदारी घेणार, तितके तुम्ही स्ट्रॉंग होणार आहे. वडील कमाई करतात ही त्यांची म्हणजे भूमिका आहे. पण नुसतंच मुलांसाठी म्हणजे नुसतं पैसा कमवणं आणि जबाबदारी घेणं एवढंच नाही ते, म्हणजे नुसतं पैसा कमवण्याची जबाबदारी नाही, तर त्यांना योग्य संस्कार देणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे आई वडीलच आपल्या आई वडिलांचं नाही करणार, तर त्या मुलांवर काय संस्कार पडणार. हो की नाही. तर तिथे सुद्धा म्हणजे तुम्हाला आई वडिलांशी आपण कसं वागतोय, आपल्या आई वडिलांशी कसं वागतो, मुलांकडून अपेक्षा करायचं नाही, तर आपल्याला बघायचं आपल्या आई वडिलांशी आपण कसं वागतोय, ती जबाबदारी आपण स्वीकार करणं. नाही तर काही लोक असंही करतात, की आम्ही लहान होतो तर आम्हाला तर देत नव्हते, किती गरिबीमध्ये वाळवलं, आता आम्हाला आता राहतो इथे एका रूम मध्ये, काय फरक पडतो, तुझ्यापेक्षा तर चांगली रूम आहे. लिटरली मी असे बोलणारे लोक ऐकलेले आहे, पाहिलेलं आहे. आई वडिलांना बोलतातच. तर ह्या खूप गोष्टी, म्हणजे ह्या भूमिका तुम्ही जर समजून घेतल्या नाही, तर तुम्हाला तुमची जबाबदारी पण समजणार नाही. तर आपण कोणती भूमिका निभवतोय आपल्या कुटुंबामध्ये, ही गोष्ट तुम्ही स्पष्ट करा, स्वतःशी स्पष्ट ठेवा, की मला कोणती भूमिका निभवायची आहे. ठीक आहे. आणि त्या त्या क्षणामध्ये जसं मी माझी आई होण्याची भूमिका निभवते, मी माझे काही ऑर्डर्स देते, समोर त्यांनी ऐकलं नाही किंवा नाही त्याला जमलं माझं काम करायला, तर त्यांची पण भूमिका समजणं खूप गरजेचं आहे, की अरे ती मला समजतं आहे, माहिती आहे, पण होऊ शकतं तिला वेळ नाही मिळाला किंवा नाही जमलं. ओके, ठीक आहे. पण आपल्या जिम्मेदारीचा भार दुसऱ्यांवर न देता त्यांच्या भावना समजून घेण्याची जिम्मेदारी आपल्यावर आहे, हे जरूर आहे. आणि त्याच्यानंतर चौथं पॉईंट येतं, की संवादाची जबाबदारी. त्याच्यावर मग आपण जशी भूमिका निभवतो तसे आपले संवाद निघतात. तर काय संवाद करणार आपण, तर त्याच्याबद्दल म्हणजे आपल्याला संवादाची जबाबदारी घेणं जरुरी आहे. तर गैरसमज होऊ नये म्हणून आपल्याला स्पष्ट बोलणं किंवा प्रामाणिक आपले संवाद असणं खूप गरजेचं आहे, खूप आवश्यक आहे. की जे मनात आहे, जे आतमध्ये आहे, तेच तुम्ही बाहेर आहे किंवा स्पष्ट समजून सांगा, गैरसमज टाळण्यासाठी. नाही तर आपण लिटरली अशी म्हणतो, मला माहिती होतं तुझी सवयच आहे, मला माहिती होतं तू करणार नाही, असं नाही तसं नाही. पण त्याला तो कोणत्या ह्याच्यातून आलेला आहे, कसा काय झालेला आहे, आणि खरंच विसरलाय असेल तर माफ करण्याची ताकदही पाहिजे. जसं आपण क्षमाशीलता शिकलोच आहे, त्या शक्तीमध्ये ही जबाबदारीची शक्ती आता आपण वाढवतोय. तर असं नाही की आता जबाबदारी घेतली म्हणजे क्षमाशीलता आता खाली गेली, नाही, ह्या सगळ्या ऍट अ टाइम येतात आहेत, बरोबर, चारही बाजूने आपण स्ट्रॉंग होतोय, बरोबर. म्हणजे हे पिलर्स आहेत आपल्या जीवनाचे, हे समजून घ्या. तर एक पिलर आपण क्षमा साधनेचा केलेला आहे. आता आपण जबाबदारीचं पिलर त्याच्यावर काम करणं चालू आहे. तर कुठलेही गैरसमज टाळण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला स्पष्ट आणि प्रामाणिक मत आपलं किंवा संवाद आवश्यक आहे. आपल्या भावनांना दाबून ठेवा असं नाही म्हणत याचा अर्थ, म्हणजे तर आपल्या भावनांना दाबून न ठेवता त्याला योग्य शब्दामध्ये व्यक्त करा, की हो, असं आहे. पहिल्या हो तर म्हणा, समोरचा जो व्यक्ती सांगतो असं आहे, ठीक आहे, असं आहे, ओके. मग आता त्याच्यानंतर तूच चुकलास, आपल्याला समजा एक छोटासा सराव करणं चालू करा, की समजा तो आपल्याला राग आला किंवा तू चुकलास, तुझं हे बरोबर नाहीये, तुला हे असंच करायची सवय आहे, म्हणजे अशा पद्धतीने बोलण्यापेक्षा, की ओके ठीक आहे, पण मला असं वाटतं, की अशा पद्धतीने तुला काय वाटतं, त्याच्याकडनंच ते प्रश्नाचं उत्तर काढा, की जर तू असं केलं असतं तर असं झालं असतं, असं मला वाटतं. हा माझा म्हणजे माझा भाग आहे. म्हणजे हे संवाद साधण्याची कला आहे. स्पष्ट पण बोलायचं आहे आणि तुम्हाला म्हणजे दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला तू चुकलास असंच पण सांगायचं आणि बोलायचं नाही आपल्याला, म्हणजे कारण त्याने त्यावेळेस ती जिम्मेदारी निभवली. मग ती बरोबर असेल नसेल ते त्याच्या दृष्टिकोन आहे, तुम्हाला नाही वाटत आहे.
इव्हन म्हणजे आपण म्हणजे तुम्हाला ही गोष्ट नेहमीच मी सांगते की कोणी चोरी करतोय तो सुद्धा त्याचा एक बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू बघा. तर आपल्या बिझनेसपेक्षा त्याचा बिझनेस किती कठीण आहे, की ज्याच्यामध्ये त्याला बदनामी मिळू शकते, त्याला मार मिळू शकतो, पोलीस जेल मिळू शकते, किती किती म्हणजे. आणि परत त्याच्यातही म्हणजे काय होईल अजून काहीच नाही, त्या मारामध्ये तर लोक म्हणजे त्याला जीवाठाही मारून टाकू शकतात, म्हणजे केवढी मोठी रिस्क असते त्याची. तर अशा पद्धतीने तो चुकलाच असं म्हणण्यापेक्षा त्याला आपण म्हणजे प्रॉपर वे दाखवणं ही आपल्या संवादाने ही आपली जबाबदारी आहे. आणि नंतरचा पॉइंट आहे की जबाबदारी ही स्वीकारली संवादाची म्हणा नातेसंबंधाची, तर आता त्याच्यानंतर त्याला आधार आपण काय देऊ शकतो किंवा मदत काय करू शकतो. जरुरी नाहीये की तुम्ही मदत करणं म्हणजे पैसाच खूप द्या आणि हे करा असं नाही. पण आधार देणं किंवा मदत करणं ही आपली जिम्मेदारी आहे. तर चांगल्या किंवा वाईट काळामध्ये कोणाला तुम्ही मानसिक आधार देऊ शकता, भावनात्मक आधार देऊ शकता. कधी कधी तुम्ही आर्थिक आधार दिलं जमलं तर आर्थिक आधार पण देऊ शकता. आर्थिक आधार म्हणजे काय खूप हजारो आणि करोडो रुपये द्या, लाखो रुपये द्या असं नसतं. तुम्हाला एक मी सांगते की जसं तुम्ही आपण म्हणजे जसं आज शॉपिंग करायचं म्हटलं तर नाही म्हटलं तरी दिवसातून आपण रोज 4-5दा तर शॉपिंग करतोच. कधी म्हणजे किराणा आणतो, तर कधी भाजीपाला आणतो, तर कधी बाहेर जातो, तर मग हे घेतो, ते घेतो, ते घेतो. असं करता करता कुठे ना कुठे आपण समजा भाजीपाला घ्यायला गेलं, तर तिथे त्याला कसे दिले बटाटे 30 रुपये किलो, 25 रुपये लावा ना, 2 किलो घेऊन घेते. आणि 10 रुपये वाचवायच्या कोशिशमध्ये असता तुम्ही. तर ते हा. 10 रुपये म्हणजे माहितीये त्या 10 रुपयासाठी तो बिचारा किती दिवसभर कसा सकाळी उठतो तो भाजीवाला, कुठून तो आणतो, किती मेहनत करतो, किती म्हणजे तुम्ही विचार करून बघा की तुम्हाला तो इतक्या सहजतेने बटाटे देण्यासाठी, तर शेतकऱ्यापासून तो त्या भाजीवाल्यापर्यंत किती लोकांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि किती सहजतेने त्याच्यातही आपण निवडून निवडून घेतो, जरा कुठे सडका असेल तर त्याला बाजूला काढून फेकून देतो. तर ह्या गोष्टीतून त्याच्यातही आपण 10 रुपयासाठी म्हणजे कोणाला हे पण म्हणजे आधार त्यांचा हिरावून घेतो. तर त्यामुळे हे म्हणजे कमीत कमी गरीब लोकांशी भाव भाव करणं भाजीवाला म्हणा हे त्यांच्याशी भाव नाही करायचा कधी. आता तेच गोष्टी मॉलमध्ये भाजीपाला मिळतो आजकाल, तर तिथे नाही करत आपण, आणि तोच भाजीपाला असतो बरं, तसाच असतो, काही वेगळा नाही असेल. उलट जास्त किमतीत असतो तो, तेच फळं घ्यायला जा तिथे, किंमत जास्त असते पण तिथे सहजच घेतो आपण. तर हे कधीच करू नका. आणि हे जे तुम्ही 50 रुपये वाचव जसं म्हणजे एकाकडून तुम्ही 10 रुपये वाचवायचा कोशिश केलं, जसं ऑटोवाल्या याच्या रिक्षावाल्याशी वगैरे, असं नाही म्हटलं तरी दिवसाचे 50 रुपये समजा तुम्ही वाचवतात. तर एक तर तुम्ही त्यांचा आधार किंवा तुमचे मदत करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही काढून टाकता, डायरेक्टली इनडायरेक्ट तुम्ही मदत करण्याची म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही निभवत होते, तर ती निभवली. त्याच्यामुळे ती एनर्जी पॉइंट आहे जो रिस्पॉन्सिबिलिटीचा, तो मायनसच होईल तुम्ही, म्हणजे तिथे तुम्ही कमजोर होणार. त्याच्यानंतर हे 50 रुपये महिन्याचे समजा किती झाले, 1,500-2,000 रुपये. वर्षाचे किती होतात, 2,000 म्हणजे किती होतात, 12-12 24, 24-25 हजार. वर्षभराचे 25 हजार वाचवून तुम्ही काय केलं, म्हणजे तुम्ही हे 25 हजार वाचवण्याच्या नादामध्ये तुम्ही करोडोचं तुम्ही ब्लॉकेजेस केले आपल्या लाईफमध्ये. ही एनर्जीच तशी असते. ते युनिव्हर्स काय माहिती तुम्हाला करोडो रुपये द्यायचं तयारीत असेल, आणि तुम्ही हे 10 रुपये 10 रुपये 10 रुपये करता 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 तुम्ही 25 हजार वाचवण्याचं केलं. पण करोडो जो तुमच्या ब्लॉकेजेस तुमचे निर्माण झाले, की जिथे तुम्ही म्हणजे तुमची तुमचं होतं तो आर्थिकता, आणि तुम्ही तिथे स्वतःच म्हणजे बंद करून टाकले दरवाजे. म्हणून कधी पण लक्षात घ्या, कोणी तुम्ही भिकारी असेल, याचा अर्थ असं नाही, आता बरेच लोक म्हणतात की भिकारी बिझनेस झाला असं झालं, ते तर तेवढं तर आपल्याला ओळखायला येतं है ना, कोण कशी आहे काय. आणि जिथे खरंच मनापासून वाटलं ना तर देऊन टाका, काही फरक नाही पडत आपल्याला, 10 रुपये आणि 100 रुपये, काही फरक नाही पडत. आणि आनंदाने द्या. आणि आशीर्वादाच्या रूपाने, संवादाच्या रूपाने, की बेटा तुझं भलं होईल, तुझं चांगलं होईल, चल. हो ना. तुमच्याकडे कोणी काम करायला येतो, मजूर येतो, तर त्याला टिप जरूर द्या. जरूर टिप द्या. 10-20 रुपये दिले ना तरी सुद्धा म्हणजे ते इतके खुश होऊन जातात ना, मी काय करू. सिलेंडरवाला येतो, वर घरापर्यंत आलं, त्याने लावून दिलं, तर 10-20 रुपये द्या, आपल्याला काहीच नाही वाटत. पण ते 10-20 रुपये तुमच्या लाईफमध्ये किती वेगळी जिम्मेदारीची म्हणजे भाग तुम्ही एवढा जर तुम्हाला वाटतं, पण तो कितीतरी वेगळ्या पद्धतीने होतो. आणि जे रेकी शिकलेत ना त्यांना तर मी नक्की हे म्हणते की तुमच्या म्हणजे देवघरामध्ये
जसं एखादा छानसं भांड ठेवा, त्याच्यामध्ये जे काही चिल्लर असतात ना, 10 रुपये, 5 रुपये किंवा 20 रुपयाचे कॉइन्स असतात, ते त्याच्यामध्ये ठेवायचे आणि रोज त्याला जे रेखी द्यायचं. जेव्हा जेव्हा आपण हे करतो, माझ्याकडे मी करते कारण, तर जेव्हा आपण रेकीला बसतो तेव्हा त्या पॉटला घेऊन बसायचं आणि तू ज्यांच्याकडे जाशील, त्या म्हणजे नाण्या आहेत ना, त्याला हे करायचं, तू ज्यांच्याकडे जाशील त्यांची आर्थिक भरभराट हो, म्हणजे आर्थिक भरभराटच होईल तू ज्यांच्याकडे जाशील. अशी रोज रेकी त्याला द्यायची. आता आपल्याला नाही माहिती ते कोणाकडे जाणार, आपल्याकडे कोणी पण येतात, आपले मित्र मैत्रिणी किंवा येतात लहान बच्चे असतात, 10 रुपये, 20 रुपये त्यांना आठवणीन द्या की हे रेकीचे आहे, तुमच्या पर्समध्ये ठेवा, खर्च करू नका. त्यांनाही वाटेल काय 10 रुपये, 20 रुपये देते, पण हे 10 रुपये, 20 रुपये नाही आहेत, ती माझी भावना आहे, माझी जिम्मेदारी आहे. आणि त्या जिम्मेदारीचा मी एक एवढासा पार्ट आहे, तो मी निभवते, की तुमच्या पण आयुष्यातले रस्ते खुले हो, माझ्या पण आयुष्यातले ब्लॉकेजेस निघून जाऊ. तर हा एक आशीर्वादाच्या रूपाने म्हणा, शुभकामनाच्या रूपाने तुम्ही छोट्याचा तुमच्या पर्समध्ये ठेवा, की खर्च करू नका, तो ठेवा, बघा तुम्हाला कसं तुमच्या लॉकरमध्ये ठेवा. आणि ते इतकं विश्वासाने बोलायचं आहे, इतकं छान, म्हणजे त्यांना शुभाशीर्वाद करा. आणि ते यालाच म्हणतो संवाद, संवादाची जबाबदारी घेतली पाहिजे आपण ह्या गोष्टीमध्ये. तर तू चुकलास असं म्हणण्याच्या पेक्षा तू काय करू शकतोस, किंवा मला असं वाटतं की तुला असं केलं तर जास्त चांगलं होईल, म्हणजे अशा पद्धतीने त्यांना पण तुम्ही आपल्या संवादाने जिंका आणि आर्थिक मदत करा किंवा आधार द्या. तर मानसिक, शारीरिक किंवा भावनिक, है ना, कधी आर्थिक, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही देऊ शकता. मग ते जसं कोणी आजारी पडलं तर त्याच्यामध्ये तुम्ही तशा पद्धतीने मदत करू शकता, है ना. एकदम जरुरी नाही तुम्हाला पैसेच द्या, पण तुम्हाला कुठे म्हणजे डॉक्टरांना भेटायला, हे करायला किंवा धावपळ करायला तुमच्याकडे गाडी असेल तर पोहोचवून द्यायला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे करू शकता. ही महत्वाची जबाबदारी आहे आपली. आपल्याला वाटतं असं आणि बरेचदा कारणं शोधतात, कोण जाईल तिथे दवाखान्यात, कोण हे, पण नाही, हे होतं. आणि खरंच सांगते ह्या बाबतीत ना, माझ्याकडे म्हणजे शुभदा खूप म्हणजे हे आहे, खूप अवेअर आहे ती. आणि सटकन पैसे निघतात तिच्याकडून आणि पटकन, कितीही तिचं महत्वाचं काम काही असेल आणि कोणाचं समोर हे असेल ना, हो हो मी येते ना बिलकुल, आणि जाईल आणि पूर्ण धावून धावून कामं करेल ती. म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये शुभदा एकदम म्हणजे जबरदस्त. शुभदा आहे म्हणजे काही नाही. आणि मी खरं सांगते, त्या 15 तारखेचं तिचं एंगेजमेंटचा प्रोग्राम आहे, तो सगळी कामं ती करते या. कॅटरर्स पासून तर मंडपवाल्याशी बोलणं, तर साडीची खरेदी, तर शिलाई, माझा ब्लाऊज आणून देणं, त्याचं आणणं, ते आणणं, मेकअप वाली तर आता आता गेली तर मेहंदी काढायला गेली. घरात करा आम्ही दोघीच आहे. तर किती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आणि सहजपणे करते मस्त वेगळे, खुशी खुशीने. मी माझं जेव्हा लग्नाचं आठवलं, म्हटलं किती लाजरं बुजरं होतं. घरातल्या घरात सगळे भाऊ लोक तयार, सगळे आई वडील तयार, सगळं काहीच करायची गरज नाही. पण आज किती जिम्मेदारीने सगळं ती करते. तर ह्याच्या मागे तिचा म्हणजे किती बॉन्ड, तिचा किती म्हणजे मजबूत होतोय हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर आहे विश्वास जपणं. नेक्स्ट पॉइंट आहे विश्वास जपणं. नात्याचा पायाच हा विश्वास असतो. आणि जेव्हा आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेतो ना, तेव्हा विश्वास पेरतो आपण, की येस मी आहे तुमच्यासाठी. आणि विश्वास जपणं म्हणजे हेही होतं की कोणाची गोष्ट गुपित काही असते तर ते पाळणं. नाहीतर आपण काय म्हणतो, मी तुला सांगते तू सांगू नको कोणाला, बरं का. म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना सांगता की तू सांगू नको कोणाला, मग तुम्ही का सांगताय? नाही, तुलाच मी सांगते बरं. आणि तेव्हा आता बघ विषयावरून विषय निघाला म्हणून मी तुला सांगते, पण प्लीज तू सांगू नको आणि पत्ता नाही लागला पाहिजे. मग तसंच ती दुसऱ्या बाईला सांगते की तिने मला सांगितलं कोणाला सांगू नको, पण तू माझी आहे, जवळची आहे, तुला मी सांगितलं तू सांगू नको कोणाला, हा. नाही तिला कळलं ना की मी तुला सांगितलं, तर मग माझं तर होईल. तर ही गोष्ट म्हणजे जाणून ठेवा, हा विश्वास ठेवा, की कोणी तुम्हाला म्हटलेलं आहे की तुमची गोष्ट गुप्त ठेवायची आहे, तर ती विसरा, विसरून जा, सोडून द्या ती गोष्ट, किंवा त्याला मी कशी मदत करू शकते त्याच्यातून. ही जिम्मेदारी आहे आपली. ही जिम्मेदारी आहे कोणाबद्दलचा विश्वास ठेवणं किंवा दिलेलं वचन पाळणं. जेव्हा तुम्ही वचन पाळता तेव्हा तुम्ही विश्वास टिकवता. आणि विश्वास तुटला ना, तर मग नातं सावरायला वेळ लागतो. ते इतक्या इझिली नातं सावरत नाही, कारण विश्वास हा असा म्हणजे फेविस्टिक आहे की तो म्हणजे तुम्हाला धरून ठेवेल. आणि तो जर घसरला तर मग कठीण जातं तुम्हाला, खूप परीक्षा द्याव्या लागतात मग, हो ना.
तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या वाटतात आणि जनरली आपल्या बायकांची सवय असते की इकडचं तिकडे तिकडचं तिकडे आणि वचन म्हणजे काय तर समजतच नाही बायकांना. हे तर म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की नाही नाही, मी शब्द दिलाय तर मी पाळेल. पुरुषांमध्ये वाटल्यास बरेचदा असतं, कारण ते बाहेर असतात, ऑफिशियली असतात. तर ह्या गोष्टीमध्ये आता आपल्या स्वतःला जे वाढायचं आहे, ही जिम्मेदारी घ्यायची आहे. जशी आपण जिम्मेदारी घेतली ना, ही पॉवर वाढते बरं का. हे म्हणजे हे जे मी म्हणते ना, शक्ती वाढवणं हे तेच आहे. शक्ती म्हणजे असं कोणतंच असं देवदूत आणि येईल ना तुम्हाला काहीतरी पॉवर देईल ना, प्रकाश दिसेल ना, लाईट दिसेल, असं नाही आहे. ह्याच शक्ती दिसल्या ना तर तुम्ही पॉवरफुल बनता. तुमचे एक एक शब्द असे म्हणजे जादूमय ठरतात. पण हे सगळं जादूमय करायला ठरवायला तुम्हाला आतमध्ये पहिल्यांदा प्रयत्न सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. प्रयत्न नाही, कराव्याच लागतील जर तुम्हाला पाहिजे तर. ठीक आहे. तर आजचं म्हणजे आपण एक वाक्य मी तुम्हाला सांगते, प्रेरणादायी वाक्य रोजचं जे असतं ते, की नाती ही आपल्या एका म्हणजे सुंदर झाडासारखी असतात. नाती ही झाडासारखी असतात. त्यांना तुम्ही प्रेमाचं पाणी किंवा जबाबदारीचं खत दिलं तर ती हिरवीगार होतात आणि फ्रुटफुल होतात, म्हणजे फ्रुट्स देतात. म्हणजे ते नर्चरिंग कशाने करायचंय तुम्हाला, तर प्रेमाच्या भावनेने आणि जबाबदारीचं खत. जबाबदारी म्हणजे स्ट्रॉंग आहे, आणि प्रेम म्हणजे वाहतं पाणी आहे, भावना आहेत तुमच्या. पण जबाबदारी म्हणजे स्ट्रॉंगनेस आहे आतमध्ये. ते खत देणं जरुरी आहे. ठीक आहे. तर आता याच्यानंतर आपल्याला आपल्या नातेवाईकांना दोष देण्यामध्ये वेळ घालवू नका. माझी काय जिम्मेदारी होती जी मी निभावू शकले नाही, किंवा माझी ती कमी पडली त्याच्यामध्ये, तुम्ही हे नका म्हणू प्रत्येक वेळी झालं तर मीच जबाबदारी घेते आणि मीच सांभाळते, मीच त्यांना पैशाने पाळते, मीच त्यांना याच्याने करते, मीच सगळी सेवा करते. हे नका म्हणू. तुम्ही जे करता आहात त्याचं फळ तुम्हाला जरूर मिळेल. जरूर मिळेल, पण तुम्ही मी करते आहे असं म्हटल्याबरोबर ते पुसलं जातं माहितीये. म्हणजे तो अहंकार आला, पुसला गेला. इतकं म्हणजे म्हणजे पुसल्या गेले नाही ना, ते फोडलं जातं. क्षमेचा डस्ट असतो, क्षमेने पुसलं जातं. पण क्षमेने काय पुसलं जातं, म्हणजे तुमच्या वाईट भावना पुसल्या जातात, त्याचा होणारा जो काही परिणाम होतो तो पुसला जातो. पण अहंकाराने खोडल्या जातं. खोडणं म्हणजे काय असतं, ते दिसतं आणि चांगलं नाही दिसत. आणि मात्र ते दिसतं काय खोडलेलं आहे ते. तर त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी स्वतः जबाबदारी घेणं बिलकुल आहे. आणि फक्त वैयक्तिक आता आपण एक 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 बघतोच आहे. म्हणजे वैयक्तिक बघितलं, सामाजिक बघितलं, है ना. आता याच्यानंतर आपण आपलं काम, आपलं व्यावसायिकही बघू, आर्थिकतेचंही बघू. तर प्रत्येक अँगलने डिटेलमध्ये बघा. तुम्ही नोट्स काढताय का माहिती नाही मला. पूजा तर झोपून ऐकते अगदी, है ना. तर झोपून नाही ऐकायचं. हा ऍक्च्युली तुम्हाला अभ्यास आहे, हे शाळा शाळा आहे असं समजा. नाही तुम्हाला झोपली मी नाही मी अशी बेलून बसली. हो हो, अशी नाही मला इथून झोपलेली झोपलेली म्हणजे अशी लेटलेली दिसली. बेलून बसली. हा. तर लिहून लिहून घ्यायचं असतात, पॉइंट्स लिहा तुम्ही, है ना. त्याच्याने काय होतं, मी तुम्हाला पहिल्या याच्यापासूनच सांगते आहे की लिहा, म्हणजे याच्यासाठी की ते पक्के होतात ते शब्द. आणि ते आपणच आपलं जेव्हा वाचतो ना, ते तुमचं खूप डीप मध्ये जातं, तुमच्या एकेका पेशी पेशींमध्ये गेलं पाहिजे. आणि पेशी पेशींमध्ये गेलं की ते ऍक्शन मध्ये येतात, आणि ते कशा ऍक्शन मध्ये यायला लागेल तुम्हाला पत्ता पण नाही लागणार. आणि तुम्ही तशी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला शिकता. आणि जसजशी तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली तसतसे तुम्ही स्ट्रॉंग होता. म्हणजे हळूहळू तुमच्या लाईफ मधल्या ब्लेमिंग, कंप्लेंटिंग आणि मीच करू का, मलाच पाहिजे का, माझंच आहे का, सोडून नाही. तुम्हाला वाटतंय ना, बिलकुल तुम्हालाच पाहिजे आहे, हो तुम्हीच करायला पाहिजे. कधीपर्यंत, मरेपर्यंत. पण जबाबदारीचं ओझं तुम्हाला वाटलं तर मग ते काही तथ्य नाही त्याच्यामध्ये. कारण जबाबदारी ओझं नाही आहे. हे मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं, जबाबदारी ओझं नाही आहे. ठीक आहे. तर कशा पद्धतीने आपण जबाबदारीला घेतो त्या पद्धतीने आपल्याला म्हणजे अवेअर राहणं खूप गरजेचं आहे. तर आज आपल्याला गृहपाठ एकच आहे, होमवर्क, की तुम्हाला जे काही तुमच्या जवळच्या व्यक्तीला वेळ द्या, त्याला त्याची विचारपूस करा.
तुमच्या नात्यामधलं जे काही वचन तुम्ही दिलं असेल किंवा तुम्ही स्वतःशीच, तुम्हाला नाही दुसऱ्यांशी दिलं असेल वचन, जे काही, आता मैत्री असेल समजा, फॉर एक्झाम्पल एखाद्याची मैत्री असेल आणि मग काहीतरी कधीतरी बोललो असेल चांगल्या याच्यामध्ये आणि आज भांडण झालं, वादविवाद झाला किंवा नाही बोललो, बोलणं बंद केलं किंवा खूप दिवस झाले बोललंच नाही केलं, तर आज त्यांच्याशी फोन करा, विचारपूस करा. त्यांना कशी आहे, काय आहे, आपली मैत्री आहे, म्हणजे एकंदरीत त्यांना एक काही पॉझिटिव्हिटी त्याच्यात परत जिवंतपणा करा. किंवा कोणाशी वादविवाद झाला असेल, भांडण झालं असेल, तर त्याच्याशी पण एक शब्द तरी बोलून पहा. ठीक आहे. जर एकदम नाही जमत तर कमीत कमी लिहून तरी स्वतःशी करा. म्हणजे एक असा पद्धतीने करा की त्याला तुम्ही लेटर लिहित आहात. आणि बघा हळूहळू हळू तुमची म्हणजे ते तयार होऊन जातं, म्हणजे पेशी पेशी तयार होतात आणि तशी तशी तुम्हाला ना एक काय म्हणतात तसं वातावरण मिळतं. पण ते आता जसं मी कालच तुम्हाला सांगितलं की एका दिवसात ब्रह्मांड तुमचं फाटकन एका केलं आणि तिकडे होत नाही, त्यालाही खूप जमवाजमव करावं लागतं. पण सुरुवात तर तुम्हाला करावं लागेल ना, प्लॅनिंग. आणि पूर्ण बाय हार्टली करा, मी सांगते म्हणून नाही. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रगती पाहिजे तर जरूर करायला सुरुवात करा. आणि खूप मस्त म्हणजे असा रिझल्ट येतो. आणि कसा तुम्हाला रिझल्ट येईल पत्ताही लागणार नाही. ठीक आहे. तर हे आपलं आजचं होमवर्क होतं. तर मी तुम्हाला आता मेडिटेशन देते आणि मग त्याच्यानंतर आपण बोलूया आराम. ठीक आहे. कोणाला प्रश्न असतील तर तिथे मग आपण विचारू शकता तुम्ही. शेअर हा. मला वाटतं बोलताना दुसरे गाणे लावले तर तुम्हाला थोडस डिस्टर्ब होईल, म्हणून मी म्युझिकच लावते. ठीक आहे. आवाज येतो आहे म्युझिकचा? येतोय ना? येस. चला शांतपणे बसा. डोळे बंद करा आणि स्वतःच्या आतमध्ये बघा. तुमचा श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. जितका आपोआप श्वास येतो, श्वास जातो, तितकंच सहजतेने आपल्या ह्या एनर्जीज तयार होतात आणि आपल्याद्वारे आपलं कर्तव्य करतात. पण आतापर्यंत आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण तिथे ब्लॉकेजेस तयार करून ठेवले. आता आपण जाणीवपूर्वक ते ब्लॉकेजेस काढायचे आहेत आपल्याला. आपल्या नातेसंबंधामधलं जबाबदारी आज आपल्याला घ्यायची आहे. आपलं जीवन हे नात्यांनीच बनलेलं आहे. आई वडील, भाऊ बहीण, मित्र, जोडीदार, ऑफिशियल, सहकारी. नात्यांशिवाय आपल्याला जीवन जगणं असह्य आहे. हे इतकं सहज माहिती असल्यानंतरही आपण जबाबदारी का घेत नाही? कोणाचं मन तुटलं आपल्यामुळे किंवा आपल्या बोलण्यामुळे कोणाला वाईट वाटलं किंवा आपण कोणाचा विश्वास जिंकू शकलो नाही, प्रामाणिकपणा केला नाही, कधी मदत केली नाही, आधार दिला नाही किंवा वचन पाळले नाही, तर मग ही जबाबदारी आपण का नाही पाळत? आज स्वतःशीच एक प्रण घ्या.
प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी असते. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपल्या भूमिकेप्रमाणे वागत असतो. निदान ती समजण्याची जबाबदारी माझी. तुम्ही कमवणारे आई वडील असाल तर नुसतं पैसे पुरवणं म्हणजे जबाबदारी निभावणं नाही, तर त्यांना योग्य संस्कार देणं सुद्धा जबाबदारी आपली आहे. आपले संवाद योग्य असणे जबाबदारीचं लक्षण आहे. आपल्या भावना दाबून न ठेवता योग्य शब्दामध्ये व्यक्त करणं म्हणजे जबाबदारी निभावणं आहे. चांगल्या वाईट काळामध्ये एकमेकांना मानसिक, भावनिक, शारीरिक, कधी कधी आर्थिक मदत करणं सुद्धा एक जबाबदारी आहे आपली. विश्वास जिंकणं, विश्वास ठेवणं, दिलेलं वचन पाळणं, गोपनीय गोष्टी असतील त्या गुप्त ठेवणं, हा विश्वास टिकवणं आपली जबाबदारी आहे. आपली नाती ही झाडासारखी असतात. त्यांना प्रेमाचं पाणी आणि जबाबदारीचं खत द्यावं लागतो. तेव्हाच तिथे फ्रुट्स येतात, फळं येतात, हिरवी राहतात झाडं. आणि तीच झाडं आपल्याला सावली देतात. आणि दुसऱ्यांनी लावलेल्या झाडामध्येच आपण सावलीमध्ये राहतो. दुसऱ्यांनी लावलेल्या झाडाच्या खाली त्या सावलीमध्ये आपल्याला उभं राहावं लागतं बरेचदा. का नको मी पण असं एक झाड किंवा असं एक नातं निर्माण करेल की त्या नात्यात छत्रछायाखाली, सावलीखाली इतर लोक उभे राहतील. जबाबदारी माझी आहे. ह्याच भावनेतून तुमच्या जवळचा कोणी व्यक्ती असेल त्याला आठवा. कधी त्याच्यासोबत तुमचं तू मी झालं असेल किंवा काहीतरी टाळलं असेल तुम्ही, किंवा काही ऐकलं नसेल, समजलं नसेल, जे काही असेल, किंवा तुम्ही वेळ दिला नसेल, मनातल्या भावना त्याच्याबद्दल क्षमेच्या तर करायचंच आहे. पहिला पॉइंट तर क्षमा. आणि आज त्याच्याबद्दलची जबाबदारी तुम्ही घेत आहात, त्याची विचारपूस करत आहात, त्याला वेळ देत आहात, असं स्वतःशीच प्रण करा. स्वतःशीच वचनबद्ध राहा. मैत्रिणींना फोन करणं किंवा आई वडिलांना काही मदत करणं, भावा बहिणींना विचारणं, ऑफिशियल असेल एखादा सहकारी त्याला समजत नसेल त्याला का मदत करणं, जे काही असेल ते. पण आज आपली जबाबदारी उलगडून बघा. जो पान कधीतरी आपण झाकून ठेवून दिला, ते पुस्तक, तो स्क्रिप्ट तुम्ही कधी वाचलंच नाही, आज वाचा.
तुम्ही स्वतःला जबाबदारीतून झटकणार ना, तितके तुम्ही कमजोर होत जाणार आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कुठली ना कुठली जबाबदारी घेत राहणं म्हणजे स्वतःला जगवत राहणं ही होय. एकाने भार उचलला, दुसऱ्याने दिशा दाखवली. दोन मित्रांचा प्रवास सुखकर झाला. सेम असंच आहे आपल्या आयुष्यात. आपण आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पडावी. समज तुम्हाला प्राप्त झाली आजच्या ह्या मेडिटेशन मधून, स्वतःलाच थँक्यू बोला, धन्यवाद बोला. आणि वातावरणाप्रती जागृत व्हा. तेच डोळे उघडू शकता. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी व्हेरी मच. येस, बोला. आज माझी मैत्रीण आलेली आहे, गौरी. येस, उशिरा उशिरा झाली का? अनम्यूट कर, अनम्यूट कर, अनम्यूट. एक मिनिट.